आम्ही इकडे ठाण्याला सगळ्याजण आज घरीच थांबलो इकडे ठाण्याला. तर आज मी ठाण्यातूनच इकडे घरूनच सुरुवात करते माझ्या. तर आता मी चालले मच्छी आणायला. तर हे बघा इकडे आबी आहे, इकडे दीदी आहे आणि माझं हे देवघर. हे बघा आता मी नवीन याच्यात शिफ्ट झाले, तिकडचं आहे. तर हे बघा माझं किचन, सगळं छोटंसं किचन आहे, त्याच्यामुळं सगळं इकडं मांडणींनी भरलेलं आहे आणि इकडे सगळं आपलं पसारा तसाच आहे माझं अजून. हे बघा हे असं. आणि जास्त पाऊस असला तर आमचं धोबीघाट होतो, त्याच्यामुळे रस्त्या बांधलेल्या आहे तिकडे. ही बघा दीदी इकडे. असं आमचं किचन आहे, किचनवर खूप पसारा आहे. सध्या तरी स्वयंपाकाची सुरुवात आहे म्हणून छोटंसंच किचन आहे, त्याच्यामुळं भांडी ठेवायला पण जागा नाही राहत. आणि इकडे बघा किती सुंदर असा नजारा आहे, तुम्हाला दाखवते इकडनं. हे बघा असं मस्तपैकी सुंदर नजारा आहे. ही बघा माझी कुकू बघा, तिला 2 दिवस काय झालंय काय माहिती नाही. ती ते येऊन बसते, गप्प बसलेली असते, काय तिची हालचाल नाही, काय नाही, काहीच नाही. तिची तब्येत बरी नाही आहे की कसं काय मला काही कळत नाही. तर या नवीन रूममध्ये आल्यापासून एकदम शांत झालेली आहे. आपलं एकदम विचित्र जसं पोझिशनमध्ये बसलेली असते, नाही तर झोपलेली असते, काय कळत नाही आम्हाला. पण ती नजर लागली तिला, काय कळतच नाही. तर आपला हा इकडे बघा मी पाठीमागे इथे आपल्या जागा कमी असल्यामुळं थोडंसं फोटो ठेवण्यासाठी असं केलं आहे. पण ते कसं दिसतं मला माहिती नाही. हा बी इकडे तर हे बघा आपला बाहेरचा नजारा. आणि माझे शिवशंभो बघा, माझे म्हणजे सर्वांचेच आहेत, पण माझ्या घरातलं शिवालय आहे. असं पाऊस पण आज आहे, संडे आहे पूर्ण. आपली झाडं तिकडची इकडे आणलेली आहेत. झाडांचं पूर्ण वाट लागून गेलेली आहे. मी त्यांना दुसऱ्या कुंडीत शिफ्ट केल्यामुळं ते झालं की कसं काय कळलं नाही. तर आपली ही मोठी झाडं अशी खराब होऊन गेली बघा. हे पण आपल्या आबोलीचं पूर्ण कोंबलं. आणि आज पाऊस लय भारी लागले. मला जायचे मच्छी आणायला, त्याच्यामुळं पाऊस उघडण्याची वाट बघते. साहेब जाऊन राहिले अगोदरच खाली. तर चला मी पण निघते मच्छी घ्यायला. बघू आपण तिकडे मच्छीवाली आहे का. तर चला दीदी दरवाजाला. ते बघा तिकडे साहेब जाऊन राहिले, ते मंदिराच्या तिकडे. बघा मित्रांनो इकडे मच्छी घ्यायला आले होते. मस्तपैकी झाडे आहेत आणि हे फुल बघा भारी वाटतं. साहेब मला घेऊन देणार नाही आहेत किती बघितली तरी. एवढं भारी वाटतं ते सुंदर साहेब. आम्ही इकडे मस्त थांबलोय मंदिराच्या इकडे. मच्छीवाली काय अजून आली नाही आहे, तर मच्छीवाली किती वाजता येईल माहिती नाही. तर थोडा वेळ बघू वाट आणि जाऊया. मच्छीवाली आणि गर्दी बघा किती आहे इकडे मच्छी घ्यायला. मच्छीवाली मावशीच्या काय तर लागलं वाटतं. आपण बागडे घेतले, एवढ्या गर्दीतून नंबर लावला कसा तरी आणि इंकलेले. चला आता घरी निघालोय. एवढ्या साहेबांनी मच्छी साफ करायला लावली, केली आहे तर धुवायला लावले फक्त. त्याची घाण वगैरे काढून ना. आणि त्याचे ते शेपूट होती ती मी मुद्दाम तोडायला सांगितली, कारण त्याला धरून आपल्याला पळत येते पटकन. त्याच्यामुळं जास्त नका हे करत बसू.
प्लेट देऊ का तुम्हाला? आपण आता साहेबांना प्लेट देऊ, इकडचे घेऊन फायदा नाही. कुकू बसले बघा असे. तर एक साफ झाला करून साहेबांचा. आता त्याला थोडेसे चिरा मारायला लागणार आहेत वरतं. मला वाटतं ना एक साईडलाच करून ना माल मसाला काढून घ्यावा. हे बघा, हे आपल्या घरचेच मसाले आहेत. लाल तिखट, एक लाल कलरचा लाल तिखट मिरची, आणि आपलं हे दोन्ही आहेत. फक्त हे फिक्का आहे कलरमध्ये. हळद, आणि आपला गरम मसाला, हे बिर्याणी मसाला तर नाही टाकणार. परत मीठ आपलं एवढंच घेणार आहे. पहिला आपला गरम मसाला टाकून घेते चांगलं असं. जसं आपल्या चवीनुसार मी मसाले घ्यायला लावलेत. मीठ नाही ना टाकलं. मीठ हे आता एकत्र करून सगळं जास्त आंबट टाकणार नाही, कारण तर बांगडे थोडे आमसूरच लागतात. हे आता मी साहेबांनाच कालवायला सांगते, कारण तर माझ्या हाताला आग होते पूर्ण. त्याच्यामुळे साहेबांनाच सांगते कालवून लावून द्यायला. तर आता पुढची प्रोसिजर साहेब करते. हाताने कालवा. थोडंसं आधी तेल देते त्यांना, साहेबांना, त्याच्यात मसाल्यामध्ये. थांबा जरा, हे बघा थोडंसं तेल टाकते त्याच्यात अजून. हे चांगलं काढून आणि बांगड्यांना लावून घ्या आतून बाहेरून. ते तेल लागेल का त्याच्यात? असे आता हे लावून घेतले, सगळे लावून घेते. मग फ्राय
आपल्याला फ्राय त्या नेहमीच आपण सारखेच करतो आणि असं करून घेतलंय. बघू आता. चला ठेवणार नाहीये कारण खूप उशीर झालाय. जेवण करायला उशीर होईल आपल्याला, त्याच्यामुळे आपण लगेच थोडा वेळ लगेच करू. तेलामध्ये काय ते सगळ्याला लागणारच आहे. तेलामध्ये पाणी पडलंय बघा. थोडं लांबच राहते नंतर अंगावर उडायचं. कलर किती भारी दिसतो बघा, किती सुंदर दिसतोय. आणि किचन आपला छोटा असल्यामुळं सगळा पसारा दिसतो. थोडंसं एक दोन भांडे राहिले तरी पण पसाराच वाटतोय. एक नंबर कलर दिसतोय. तशी आता टेस्ट पण आपली झाली पाहिजे. तर हे साहेबांना असे हे शेपटे याच्यासाठी ठेवायला सांगितले की मला उचलून असं तेलामध्ये असं सोडायला जमलं पाहिजे. ही कुकू बघा, वास आल्यानंतर ती काय आता हलणार नाही किचनमधून. पण तिला मच्छी द्यायचीच नाहीये. सगळं लाल लाल झालंय ना, हे मच्छी खाते कधी कधी ती हे करून. त्याच्यामुळं आता मी मच्छी पण आणत नाही त्याच्यामुळे हे होतं, तिच्या लाल पडते अशी. पण तिचं हावरड्यापणे जात नाही येत. त्याला तरी काय बिचारायला माहिती तर काय खाल्लं पाहिजे काय नाही ते. मुलं पण कशी कंटाळतात की जाऊन कामावरून आले तर थकून जातात, ते इकडे तिकडे कचरा टाकायला जात नाही आहे. मला तर खाली तर करून जमत नाही. ते बघा कुकूचं आलं इकडे चिकन. कशी उठली हे बघा चिकन चांगलं तर बघा. हे बघा कुकू चिकन चिकन पाहिजे. चिकन हां दादूने चिकन आणलं फ्रीजमध्ये तिच्यासाठी खास. आम्ही आता मच्छी आणली तर तिला काहीतरी पाहिजेच असतं. चिकन दिलं तरी नुसतं चिकनच खाणार. भात दिलं त्याच्यात अजिबात खाणार नाही असली येते. आणि मच्छी बघा किती भारी कलर यायला लागलाय बघा. हे बघा आपली मच्छी फ्राय झालेली. सॉरी, मच्छी फ्राय करताना ठसका लागला मला तिखट असल्यामुळं. तर ही आपली मच्छी फ्राय मस्तपैकी झालेली आहे. इकडे कुकूला चिकन बॉईल करत ठेवले. आणि मच्छी फ्राय करताना म्हणजे कशासाठी कंटाळा येतो तर हे असं किचन घाण होऊन जातं, पूर्ण तेल उडतं पूर्ण याच्यावर. त्याच्यामुळे कंटाळा येतो मच्छीचा फ्रायचा. खायला तर छान वाटते पण किचन असा घाण होतो. तर आता सध्या तरी गॅसवर आहे, त्याच्यामुळं झाल्यानंतर साफ करायला लागेल. तर ही मच्छी या मित्रांनो जेवायला आता 2 दिवस खाऊ शकताय, नंतर श्रावण लागेल. इकडे हे बघा दोघांची कशी गडबड चालू आहे. टीव्ही आपली इकडे भिंतीला बघा. तर दोघांची गडबड चालू आहे. हे बघा जेवायला बसलोय आता. इकडे साहेब हे बघा जेवण चालू आहे. हे बघा आपली मच्छी एक पीस घेतलाय. 3 पीस आहेत ताटात. आणि मी पण जेवायला बसले. कुकूचा जेवण झालं, तिला चिकन वगैरे दिलं. तर या जेवायला. आज आपला असाच घरातूनच ब्लॉग आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि भरभरून मला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. नवीन असेल त्यांनी पण करा. आणि आपले जुने कोण असतील फ्रेंड वगैरे असतील त्यांनाही शेअर करा. हे बघा तयारी झाली आमची ट्रायपॉड घेण्यासाठी चाललोय. तर बघूया आता कसं काय आम्हाला ट्रायपॉड घेतो. तर ठाण्यातच बघणार आहे, दुसरे कुठं जाणार नाही आहे. तर बघू. तुम्ही काय सांगाल?
बघतो आता आम्ही ट्रायपॉडची किंमत आणि कसं काय आहे. पसंत पडला तर घेणार आम्ही, तर रिटर्न येणार. त्यानंतर सेल्फी स्टिकने तेवढासा मोबाईल हेवी पडतो आणि व्हिडिओ स्ट्रेक्ट होते, त्याच्यामुळे आम्ही ट्रायपॉड आता बघणार आहे. तर चला, आमच्याबरोबर आज आबी नाही येणार आहे, ही बघा ही येणार आहे, दीदी येणार आहे. तर चला आता जाऊया आपण मार्केटला फिरू. काय आबीलाच घरात ठेवतोय, दीदीला नेते. तर हे बघा अशी आपण सेल्फी स्टिकने ट्रायपॉड घेतलेलं आहे. हे बघा दुकानात का नाही दाखवला, पाऊस पण भरपूर होता, दुकानात गर्दीसुद्धा होती, त्याच्यामुळं दाखवलं नाही. थोडंसं जास्त माणसं असल्यामुळं थोडीशी मला लाज वाटली त्याच्यामुळं केले नाही व्हिडिओ. तर हे बघा एक हा प्लॅन्ट घेतलं आहे, याचं नाव काय मला माहिती नाही, माहिती होतं पण विसरले याचं. तर छान असं आपल्याला 100 रुपयाला कुंडीसह भेटलेलं आहे. तर माझ्या मते तरी परवडल्यासारखं वाटलं मला. आणि रोजमेरीचं पण मी घेतलं, ते पण हे थोडंसं महागडं भेटलं असं वाटलं मला. रोजमेरीचं 200 रुपये. तर कशी वाटली ही 2 झाडं, मस्तपैकी. मला झाडांची आवड असल्यामुळं मी असे नवीन माझ्याकडं होतं आहे ह्याच्यातलं, ऑनलाईन मागवलेलं, ह्याची पण बघितलं स्टेम मस्तपैकी मोठी झालेली आहे म्हणून मी घेतली. नाही बघा हे काय बोलतात याला काय बोलतात हो, पानचट्टाचा काहीतरी बोलतात याला. हडमोल नाही, याला वेगळं नाव आहे, हडमोल वेगळं आहे. तर मित्रांनो हे बघा, हे याच्यात जर आपण सकाळी उपाशी पोटी लवंग टाकून खाल्लं तर म्हणजे किडनी स्टोन वगैरे झालेलं असतं तर बरं होतं. माझ्याकडे याच्याकडे गावाला भरपूर झाडे आहेत, मोठे मोठे झालेले. मला असं वाटलं ते आपलं ब्रह्मकमळचं लीप आहे का, माझ्याकडे समजत नाही आहे मला. माझ्याकडे ब्रह्मकमलचे हे झाडं होत नाही आहेत, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही. त्याचे स्टेम तुटलेली बघा, ती अशी याच्यात लावली तर होऊन जाईल ती. तर मस्तपैकी अशी मोठा स्टेम आहे त्याची, खोड त्याचा पाहिजे तसं, आणि आपल्याला चांगलं भेटलं. ही बघा दीदी इकडे. तर आम्ही अशी काय काय खरेदी केली, तर दोघींना मला बुटं घेतली, झाडं घेतली, एक सेल्फी स्टिक घेतली. सेल्फी स्टिक नाही म्हणू शकत त्याला, ट्रायपॉड म्हणू शकतो आपण, हे घेतलं. एवढी आमची खरेदी झाली. तर आज व्हिडिओचा एंड दीदी करणार आहे. तर काय दीदी, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत करा बस. तर चला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला बाय, गुड नाईट दीदी.